लब्बाड आहात, लब्बाड. दमांना हसताच. हसता तुम्ही. जनाची नाही मानाची तरी बाळगा. नाही, तसं नाहीये. हे काय? हात. हा पण हात आहे. हो. इथे आहे काही? नाही. तिथे आहे काही? काय? चावली. कोण? नानी चावले? नाही, मी नाही. लहानपणी मी चावायची. त्याला पुष्कळ वर्ष झाली. आता नाही चावत कुणाला. मग कोण? नळी. नळी चावल्या? हो. तुम्ही काहीतरी केलं असणार. त्याशिवाय का चावतील त्या? नाही, तसं नाहीये. तुम्ही त्यांची वकिली करू नका. चहाचं बघा. पण मला काय म्हणायचंय की वकील तुम्ही नाही, यांना व्हायचंय. मला नाही वकील व्हायचंय, मला मिलिटरीत जायचंय. ऐका माझं. अहो, चिडायला काय झालं तुम्हाला इतकं? तू चिडायला लावतेस. अहो, आता माफी मागितली ना पासपोर्ट साठी. त्यासाठी नाही म्हणते मी. मग अण्णांचं नाव कशाला काढतेस? त्यात काय झालं? अहो, किती झालं तरी वडील होते की नाही तुमचे. त्यांचं काय माहिती तुला? कधी काही सांगितलं तर कळेल ना मला. सांगण्यासारखं काही नाहीच आहे तर. म्हणजे अगं, चिमटे काढायचे ते लोकांना. चिमटे. पण चिमटे का काढायचे? आनंद झाला की काढायचे चिमटे. काहीतरीच तुमचं. हो, अगं नानीला विचार. असं कसं असेल? अगं, आमच्या घरात काही आनंदाचा प्रसंग घडला ना की घाबरायचो आम्ही सगळे. नळीच्या लग्नानंतर हात सुजला होता माझा. जाऊ दे हो, असते एकेकाला सवय. अगं पण सवय म्हणजे काय? तर सवयीमुळे दुखायचं ना आम्हाला. अहो, पण आपलं माणूस म्हणायचं आणि सोडून द्यायचं. तुला अण्णांचे चिमटे माहिती नाहीयेत. हा, पण अहो, सख्ख्या वडिलांवर एवढ्या गोष्टीसाठी इतक्या वर्ष राग धरायचा का? मिले, चिमटे कसे काढतेस मला? अगं, मला आनंद झालाय म्हणून हे असे चिमटे काढायचे का? कुठून शिकलीस तू हे सगळं? बाबा, मला कळली आजोबांची गंमत. काय मस्त पद्धतीने आनंद साजरा करायची. आता मी जाते आणि संजयला जाऊन चिमटे काढते. हा. काय मग? नाही, खरंय तुमचं. तेच तर म्हणतोय. अच्छा, म्हणून तुमचं पटत नव्हतं का तुमच्या अण्णांशी? नाही, तेवढंच कारण नव्हतं. मग ए नानी, ऐक ना, या असं काय करतेस नानी? बाबा, मला काही सांगू नको. त्यांना सांग काय सांगायचं. अगं पण नानी, मला खरंच वकिली नाही करायची आहे ग. अरे मग यांच्या केसेस कोण बघणार? आहेत कुठे त्यांना? पण नानी, मग तू एक काम कर, नळीला सांग ना. नळी सांगेल. नळीला सांग. मला नाही करायची वकिली. मला बाई लग्न करायचंय. कार्टे, स्वतःच्या लग्नाबद्दल बोलायला लाज वाटते तुला? यांनी ऐकलं तर काय म्हणतील? मी सांगितलं अण्णांना. सांगितलंस? हो, ते म्हणाले की वकिली कर. पण मी म्हटलं मला कचा कचा भांडता येत नाही, त्यापेक्षा माझं लग्नच लावून द्या. अगो बाई, काय म्हणाले ते मग? तुमची मर्जी. असं आहे, हिने काही केलं तरी चालतं, मी मात्र वकिलीच करायची. याला काय अर्थ आहे नानी? असं काय, ती मुलगी आहे, परक्याचं धन आहे. परक्याचं धन म्हणे. कसली परक्याची धनी आणि फुनी?
मला काही करायचं असेल तेव्हा करू देत नाही. हिचे सगळे लाड पुरवायचे. काय ग परकी टर्की. गप हा बोक्या, माझ्या नादाला लागू नकोस. परकी टर्की नळी फळी खुळी सुळी टोळी अण्णांना नाव सांगेन. खुळे सुळे टोळे मुळे मग मी पण म्हणणार बोकड्या टोकड्या खोकड्या. निकडा फुकडे नाळे नळे मी मुळे. अण्णांना सांगेन ना. जा, सांग जा. नागिणेस तू नागिण. अण्णा हे नाही काही. मग हे अगं नळी तोंडाला येईल ते बडबडायची. म्हणजे काहीतरी असणारच ना. काही नाही, मला सैन्यात जायचं होतं त्याबद्दल असेल, नाहीतर मी नळीच्या अत्तराच्या बाटल्या फेकून दिल्या होत्या त्याबद्दल काहीतरी असणार. पण मग पुढे झालं काय वकिलीचं? सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे? अरे जेव ना. वय मला अरे काय सोंग आहेत ही. सोंग नाही, सत्य आणि त्याचा आग्रह. सत्याग्रह. आत घाली ना नरड्यात आवाज बंद होऊन जाईल. अरे बोक्या, रात्रीचा उपवास केला ना तर झोप लागत नाही माणसाला. नको लागू दे. अरे असं काय करतोयस तू. अरे असा हट्टीपणा बरा नाही बाबा. हो हो, मग हे त्यांनाही सांग जरा. हो अण्णांना बोलतोस. लाज कशी वाटत नाही तुला. वागत चोंबडी. अण्णांची चमचेगिरी करायला लागलीस काय. जास्त बोलशील ना सगळ्या अत्तराच्या तुझ्या बाटल्या फोडून टाकीन. वा रे वा, माझ्या अत्तराच्या बाटल्या फोडायला त्या काय रस्त्यावर आल्या. नानी हिला सांग, नाहीतर मी अत्तर सकट हिला पण ढळंग ठुंग 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 नळी पण पाडून टाकीन. गप ग काटे. बाळा तू जेवून घे. नाही, मी उपोषण करणार आहे. अरे तुझं जेवला नाहीस तर मला सगळं संपवावं लागेल. ते काय नेहमीच आहे. अरे अण्णांचा राग अन्नावर कशाला काढतोय. मग हे तू अण्णांना सांग. मग हे तू अण्णांना सांग. हा, हो हो. अरे ए, बस 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 बस. आपण काहीतरी मार्ग काढूया यात. मार्ग काढूया म्हणजे मला मार्ग कळायला पाहिजे. त्याशिवाय मी माझं उपोषण थांबवणार नाही. हे बघ बोक्या, मी तुझे लाड करते म्हणून डोक्यावर बसू नको हा माझ्या. तुला आवडते म्हणून गवारची भाजी केली. मला गो गवारची हिला दे. शी मलाही नाही आवडत. कारण ही अनपड गवार आहे. हा आणि तू मोठा बॅरिस्टर लागून गेले. अरे जेवणाच्या ताटावर शिव्या देऊ नये. अगं देशसेवा करायची आहे मला. देशासाठी त्याग करायचा आहे. देशासाठी प्राणांची आहुती वाहायची आहे. दमाला दमाला. अण्णा काय करणार हा सैन्यात भरती होऊन. लढणार कुणाशी. शत्रूशी. पासपोर्ट आहेत कुणाचे. बघा. तुमचं काहीतरी आयडेंटिटी प्रूफ दाखवावं लागेल. आयडेंटिटी प्रूफ. मी राधा जोशी नाही.